फ्रेंड्स, वेलकम टू अवर थ्रेडेड ड्रीमस्केप चॅनल आणि मी आहे प्रतीक्षा. तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज आपला आरीवर्कचा फ्री ऑनलाईन क्लासचा दुसरा दिवस. तर आज आपण आरीवर्कचं स्टँड कसं जोडायचं व रिंगला कापड कसं लावायचं हे बघणार आहोत. सो चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा मैत्रिणींनो, मी इथे हा कॉटनचा कपडा घेतलेला आहे. तसेच सर्वप्रथम तुम्ही आता नवीन शिकत असताना कॉटनचाच कपडा घ्या किंवा पॉपलिनचा कपडा घेतला तरी चालेल. कारण कॉटनचा कपडा घेतल्यानं काय होतं, आपण जेव्हा त्याच्यावरती वर्क करतो ना तेव्हा आपल्याला इझी पडतं. तसेच रिंगवरती व्यवस्थित पण कपडा फिक्स होतो. म्हणूनच तुम्ही सुरुवातीला शिकण्यासाठी कॉटनचा कपडा घ्या. चला आता मी तुम्हाला दाखवते. तर मैत्रिणींनो, कोणताही कपडा तुम्ही रिंगला फिक्स करणार असाल तेव्हा सर्वप्रथम कपडा पूर्ण असा अंतरून घ्यायचा आणि हा अंतरलेला कपडा आहे ना, तर त्याच्या खालती आपली जी आतील रिंग असते ना, तर ही बघा आपली रिंग आहे. यामध्ये ही जी आतील रिंग आहे ना, ती आपल्याला खालच्या बाजूला ठेवायची आहे व त्याच्यावरती आपण हा कपडा अंतरून घेतला. आता त्यानंतर ही जी वरची रिंग आहे ना, ज्याला हुक आहेत, तर आता ही आपण ह्यावरती फिक्स करणार आहे. त्याआधी हा हुक थोडा लूज करून घ्यायचा या पद्धतीने व खालच्या रिंगवरती ही रिंग ठेवायची व सर्व बाजूने हाताने असं खालती दाबायचं आणि त्यानंतर बघू शकता हे आता कापड रिंगला फिक्स केलेलं आहे. तर आता बघा आपण ही रिंग उलट करायची व साईडने असं कापड थोडं थोडं खेचत जायचे. यानंतर बघा हा जो हुक आहे ना, हा टाईट करून घ्यायचा. कापडाला थोडीशी चुनी राहिलेली असेल तर तुम्ही परत कापड खेचू शकता. कॉटनचा कपडा असल्याने जोरात खेचलं तरी काही होणार नाही. इतर वेळेला कपडा खेचत असताना सावकाश खेचा. पण जेव्हा तुम्ही कसं एखादा साडीचा कपडा लावाल किंवा सिल्क साडीचा कपडा लावाल तेव्हा तिथे तुम्ही एवढ्या जोरात खेचू शकत नाही, कारण कापड डॅमेज होऊ शकतं. तर बघा हे कापड आपण पूर्ण असं टाईट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कापड कुठेही लूज पडलेलं दिसत नाहीये. तर आता आपला कपडा रिंगला फिक्स झाला. आता ही रिंग स्टँडवरती कशी सेट करायची ते आपण बघूयात. तर हे बघा आपलं आरीवर्कचं स्टँड आहे. याच्यावरती आपण ही रिंग बघा, कपडा आपण साईडने इकडे तिकडे पसरून घ्यायचा. ही रिंग अशा पद्धतीने स्टँडवरती ठेवून द्यायची. तर आता बघा आपला हा कपडा साईडने लादीवरती पसरलेला आहे. हा कपडा जर असंच वर्क करताना लादीवरती राहिला तर ब्लाऊज खराब होऊ शकतो. तसेच लादीवरती पाणी सांडलेलं असतं, त्यामुळे भिजू देखील शकतो. तसं होऊ नये यासाठी आपण काय करायचंय, हा जो कपडा आहे ना, सगळ्यात आधी असा लांबून घ्यायचा पूर्ण व अशा प्रकारे लांब लांब घड्या घालत जायचं. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. आता ह्या घड्या घातल्यानंतर काय करायचंय, आपल्या साध्या पिना किंवा छोटी सुई असते ना हात शिलाईची, त्या इथे अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचे किंवा क्लचरने देखील तुम्ही सेट करू शकता. यानं काय होणार आहे, आपला कपडा खराब होणार नाही. तसंच वर्क करताना आपल्याला कपडा अडचण देखील करणार नाही. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही देखील पिनअप करून अटॅच करू शकता. चला तर मग या पुढील पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या थ्रेडेड ड्रीमस्केप चॅनलला सबस्क्राईब करा.